सध्या आपण आहोत इचलकरंजीमध्ये आणि इचलकरंजीमधील प्रभाग क्रमांक 16 मध्ये नदीवेश नाक्याजवळ आपल्यासोबत आहेत शिवशाही आघाडीचे प्रचार करणारे काही कार्यकर्ते. प्रभाग क्रमांक 16 म्हणजे गावबागचा सर्व भाग येतो आणि गावबाग म्हणजे तेलनाडे आणि तेलनाडे म्हणजे गावबाग. ऍक्च्युली तेलनाडे हे आमदारकीला राहणार होते 2019ला. त्यावेळीपासून त्यांच्यावरती जे षडयंत्र करून खोट्या केसेस टाकून त्यांना या राजकारणातून बाजूला करायचा स्थानिक आमदारांचा डाव होता आणि त्यावेळी त्या यशस्वी झाले होते. आता प्रभाग क्रमांक 16 म्हटला तर आता आपण जे उभारवले होते चौरे गल्ली, जो पूर्वीचा अमृत भोसले इथे प्रतिनिधित्व होते आणि प्रकाश पाटील. त्यामध्ये यापूर्वी जे प्रतिनिधित्व जे करत होते 2 नगरसेवक. आता आम्ही या चौरे गल्लीमध्ये फिरत असताना असं जाणवते की रस्त्याचा प्रश्न आहे, गटारींची दुरवस्था, लाईटचं दुरवस्था म्हणजे वायरिंग नाही आहे, कुठे तर पोलला लाईट लोंबकाळलेले असे दिसत आहे. म्हणजे असं बऱ्याच महिलांचा आणि गावबाग तसं इचलकरंजीचा प्रामुख्यानं जिव्हाळीचा प्रश्न म्हणजे पाण्याचा आहे. स्थानिक आमदारांचे वडील आणि स्थानिक आता जे आमदार आहेत 40 वर्ष या ठिकाणी सत्ता जे त्यांनी भोगलेले आहेत इचलकरंजी शहरावरती. पण 1985 पासून त्यांनी एकच सांगतात इचलकरंजीला की आम्ही वारणेचं पाणी आणतो, सुळकुडचं पाणी आणतो, कृष्णेचं पाणी आणतो. अशा बऱ्याच वेळेला बऱ्याच आश्वासन देऊन त्यांनी इलेक्शन जिंकलेले आहेत. पण आता प्रभाग क्रमांक 16ची जी इलेक्शन आहे ती तेलनाडे आणि शिवशाही आघाडी ही 5-0 असं होण्याच्या परिस्थितीवर आहेत आणि मार्गावर आहे आणि ते विजय निश्चितच झालेला आहे असं नागरिकांचा प्रतिसाद आहे या चौरेगली परिसरामध्ये. एक प्रचाराच्या मध्ये तुम्ही अग्रस्थानी आहात. नागरिकांचा कसा प्रतिसाद तुम्हाला मिळत आहे? नागरिकांचा प्रतिसाद म्हणजे यापूर्वीचे प्रतिनिधित्व आणि स्थानिक आमदारांच्या वरती असणाऱ्या जुन्या भाजप म्हणजे मूळ भाजपच्या कार्यकर्त्यांना आत्ता म्हणजे जे नवीन आवाडे समर्थक आहेत म्हणजे स्वतःला भाजप म्हणून घेतात त्यांनाच तिकीट दिलेलं आहे. त्यामुळे इथे मूळ जो गाभा आहे RSS व भाजपचे कार्यकर्ते हे त्यात कुठं तर दिसत नाहीत प्रचारामध्ये आणि त्याचा पूर्णतः फायदा हा शिवशाही आघाडीला होणार आहे या निवडणुकीमध्ये. त्यामुळे शिवशाही आघाडीचे 5 उमेदवार भरघोस मताने निवडून येतील. एक तेलनाडे परिवाराचे कार्यकर्ते म्हणून आहात, तुम्ही मतदारांना काय संदेश द्याल? मतदारांना एवढाच संदेश देतो की मतदारांनी 2019 आणि 2021चा पूर जवळून पाहिलेला आहे. आता आपण जिथं राहिलो ते पूर स्थितीच होती, म्हणजे पाणी एवढं होतं की प्रत्येकांच्या घराच्या पहिल्या स्लॅबवरती किंवा एकेकांच्या जीवनावश्यक वस्तू वगैरे सगळंच बाद झालेलं होतं. त्यावेळी संजय तेलनाडे किंवा सुनील तेलनाडे हे दोघेही बंधू म्हणजे गावापासून लांब होते काही कारणास्तव, म्हणजे यांनीच केलेल्या खोट्या केसेस आणि षडयंत्रापासून ती लांब होती ह्या इचलकरंजी शहर आणि आपल्या नागरिकांच्या पासून. त्यावेळी त्यांच्या घरातील महिला ज्या की स्मिता तेलनाडे आणि सारिका तेलनाडे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना घेऊन इथल्या लोकांचं सुरक्षित स्थलांतर केलं. प्रामुख्यानं बघितलं तर लोकांचं काय म्हणजे एक टाइम जेवून किंवा उपाशी राहू शकतात, पण मुख्य जनावरांचा जो प्रश्न होता त्यावेळी स्मिताताई किंवा सारिकाताई यांनी काय केलं, कार्यकर्त्यांना घेऊन स्वतः पदरचं पैसे घालून मिरज किंवा आसपासच्या गावातून चारा आणून त्या जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न त्यावेळी तो मार्गी लावला होता. त्यामुळे नागरिकांच्या त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या कामाबद्दल कोणत्याही प्रकारचं तीळ मात्र शंका नाही आहे आणि येत्या 15 तारखेला त्यांनी कबशी या चिन्हावरती बटन दाबून या 5 उमेदवारांना निवडून देऊन समोरच्या 2 ते 3 उमेदवारांचं डिपॉझिट तर जप्तच आहे. एक तर उमेदवार 1000च्या आणि जे 1100च्या पुढे जाणार नाहीत अशी पण उमेदवार आहेत तिथं. आपण पाहिलात की प्रभाग क्रमांक 16 मध्ये या ठिकाणी तेलनाडे परिवारांना केलेल्या कार्याची पोचपावती या मतदान रूपातून मिळेल अशा प्रकारचे मत यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं आहे.